कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। जय संत सेनाजी महाराज की जय। नाभिक समाजाचे आराध्य दैवत असलेल्या बांधवगड मध्य प्रदेश येथील श्री संत सेना महाराज यांचा गाथा आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे। त्या गाथ्याचं आता येत्या द्वादशीला 31 एकादशीच्या नंतर श्रावण वद्य द्वादशी ही संत सेना महाराजांची पुण्यतिथी आपण साजरी करतो अख्ख्या भारतभर, महाराष्ट्रभर। तर मित्रांनो, याचं औचित्य साधून ह्या गाथ्याचं थोडंसं निरूपणसहित हा गाथा आहे आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे। आणि त्याप्रमाणे रोज एक असं आपण या गाथेचं वाचन करणार आहोत पुण्यतिथीपर्यंत। एकूण महाराजांची अभंग यामध्ये विवेचन असे दिलेले आहे की आपण एक एक करून त्या सेना महाराजांचा अर्थ, त्यांच्या काव्याचा, कवनाचा अर्थ आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। श्री संत सेना महाराज असे एक संत होऊन गेलेले आहेत जे आपल्या भारतवर्षामध्ये संत नामदेवांच्या नंतर कोणी भारत भ्रमण केलेलं असेल ते संत सेना महाराजांनी केलेलं आहे। एवढंच नव्हे तर गुरु ग्रंथ साहिब यामध्ये सेना महाराजांच्या अभंगांचा समावेश आहे। हे आपल्यासाठी, नाभिक समाजासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। असे थोर संत सेनाजी महाराज आपल्या भारतामध्ये आपल्या समाजातील आहेत, ही आपल्या एक अभिमानाची गोष्ट आहे। त्यांचंच एक चिंतन म्हणून व या पुण्यतिथीचं औचित्य साधून आज आपण त्यांच्या अभंगाचं थोडंसं भावार्थ जाणून घेऊया की सेना महाराज कशा प्रकारे समाजाप्रती आपलं जीवन व्यतीत करत होते, त्यांचा आत्मबोध कसा होता, त्यांच्या सांगण्याची दृष्टांत कसा होता, सांगण्याची विवंचना कशी होती, समाजाप्रती तळमळ कशी होती, ही एक त्यांच्या त्या काव्यामधून, जसे की तुकाराम महाराजांची प्रचलित आहेत, त्या काळी अनेक चोखामेळांचे आहेत, संत जनाबाईंचे आहेत, मुक्ताईंचे आहेत, संत ज्ञानेश्वरांचे आहेत, एकनाथांचे आहेत, भारुडाच्या माध्यमातून अशा प्रत्येक संतांनी आपल्या महाराष्ट्राला असे अनन्यसाधारण योगदान, समाजाप्रती योगदान दिलेलं आहे। तसंच त्यापैकीच संत सेनाजी महाराज हे आपल्या समाजातील एक थोर संत हे आपल्याला त्यांच्या काव्यामार्फत काय सांगतात हे थोडासा आढावा आपण घेणार आहोत मित्रांनो। तर मी सुरुवात करतो। रामकृष्ण हरी, वासुदेव हरी, रामकृष्ण हरी। श्री संत सेनाजी महाराज की जय। अगा पंढरीनाथा शरण आलो कृपावंता, याचा घरी अभिमान न सत्य करावे वचन, गीता भागवती स्वये बोले रमापती, म्हणती दीनानाथ ह्याचे सांभाळी की व्रत, मोकलिता दुरी शेना न ठेवीची उरी। हाचा सुंदर 4 चरणांचा अभंग सेना महाराजांनी यासमोर सांगितलेला आहे। त्यांचा भावार्थ आपण थोडक्यात पाहूयात मित्रांनो। संत सेनाजी महाराज म्हणतात, अरे कृपाळू पांडुरंगा, मी तुला शरण आलो आहे, मी तुझा अनन्य भक्त म्हणून या माझ्या शरणतेचा तू अभिमान धरायला हवास। तसे शरणागताला अभय देण्याचे तुझे ब्रीद आहे ते तू सत्य केले पाहिजेस। गीता भगवतादी ग्रंथात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने भक्तांच्या उद्धाराचे जे वचन दिलेले आहे, तुला दीनदुबळ्यांचा नाथ म्हणतात, यास्तव दीनांच्या रक्षणाचे हे व्रत सांभाळणे तुझे काम आहे। भगवंता, मला जर तू दूर लोटलेस तर हा तुझा भक्त उघडा प्राण ठेवणार नाही, हे पक्के समज। गीतेमध्ये भगवंतांनी स्पष्ट अभिवचन दिले आहे। गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी यालाच अनुसरून दिलेले आहे, सगळे धर्म सोडून एका शरण ये मज, जाळीन सर्व मी पापे तुझी चिंता करू नको। त्या गीताच्या अध्यायामध्ये आहे। या अनुरोधाने सेनाजी सर्व प्रवृत्तीचा त्याग करून जीवाची आशाही न ठेवता भगवंताच्या चरणी लीन झाली आहे। या भवसागरातून तारण्यासाठी त्याला निर्वाणीची हाक देत आहे। समाजाप्रती सेना महाराजांनी एक आद्य कर्तव्य आपलं मानलेलं आहे की त्या पांडुरंगाच्या विठ्ठलाला साकडं घातलेलं आहे। ते म्हणतात, सगळ्या या वस्तुनिष्ठ जे आपल्या सभोवताली जे भौतिक असते
त्या भौतिकाचा त्याग करा तुम्ही, हे नश्वर संसार आहे. शेणा महाराजांनी पहिल्या अभंगामध्ये आपल्याला हा संदेश दिला आहे की अंगीकारणं हे न अंगीकारणं हे आपल्यावर अवलंबून आहे मित्रांनो. त्या करून जीवाची सुद्धा आशा न ठेवता भगवंताच्या चरणी लीन होण्याचं आव्हान संत शेणाजींनी आपल्याला केलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये, दुसऱ्या अभंगामध्ये, कवनामध्ये शेणाजी सांगतात,